पुढची बातमी बाबा. दूषित पाण्यावरती आदिवासींना जगण्याची वेळ आता आलेली आहे. पालघरच्या विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महिला, वृद्ध आणि लहान मुलांची वणवण पाहायला मिळते. पिण्याच्या पाण्यासाठी 1 किलोमीटर पायपीट करावी लागते. ग्रामपंचायत आणि प्रशासनाविरोधामध्ये संताप व्यक्त केला जातोय. जलजीवन मिशनच्या दाव्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बैला पेतात पाणी, त्या पण आम्ही पेता म्हणजे घाय घाय करून आम्ही कामावर येतो. नाही तर खदुल पाणी बैला तिकडची कामावरती या हाडा घेऊन येतात तो बैला ते खदुल पाणी करून ठेवते. खदुल पाणी पण बैलाचा पाणी प्यायला लागतं आम्हाला. तसा बसा आम्ही कामाचे गरजेला आम्ही तसा बसा आम्ही घेऊन जातात. आता नाही कामाला जा तर मजुरी पण आमची जाईन ना. आम्हाला पाणीच मिळत नाही. म्हणजे अक्षरशः त्या पाड्यामध्ये नळ योजना राबवलेली आहे, परंतु त्या नळाला पाणीच नाही मिळत. त्याच्यामुळे आम्ही काही जंगलामध्ये आम्ही खड्डा खोदलेला आहे आणि तिथून गुरं पण तेच पाणी पितात आणि आम्ही पण तेच पाणी पितो. तिथून आम्हाला पाणी आणावं लागतं आणि एकटा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी आम्ही ग्रुपने जाऊन आणि ते पाणी घेऊन येतो. आणि वारंवार आम्ही ग्रामपंचायतला अर्ज केलेला आहे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. तरी पण सुद्धा आमच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही मिळत.